कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. चला अभिनंदन. झाला झाला झाला, जागेचा व्यवहार झाला. आता तुम्ही बी खुश आणि आम्ही बी खुश. घ्या, आमच्या जावई बापूंचा फोन द्यायला सत्य. बोला जावई बापू. डॅडी, ते छत्री काका आले होते, स्थळाबद्दल सांगत होते. हे काय आमच्या समोरच बसलेत पाहुणे. आम्ही त्यांना थांबवून ठेवलंय. मी काय म्हणतो, तुम्ही धनूला तयार करा ना, इकडे घेऊन या. हे बघा बघीचा कार्यक्रम पार पाडून टाकू बा. हां, घ्या, बोला पाहुण्यांशी बोला. हा बोल. हा बोला. अहो तुमच्याबद्दल लय ऐकून आहोत मी. तुमचे सासरे बुवा थकतच नाहीत तुमचं कौतुक करून. हां, डॅडींचा मोठेपणा आहे. तुम्ही सांगा, तुम्हाला मुलगी कशी पाहिजे? हा, तशा आमच्या लय अपेक्षा नाहीत बघा. पण आम्हाला आमच्या एकुलत्या एक मुलाकरता सोज्वळ, सुशील आणि निष्कलंक मुलगी पाहिजे. नाही त्याचं काय आहे, आजकाल पोरी तोंडावर लय सोज्वळ दिसतात, पण मागून निघतच काय ते कोट. नाही तसं काय आपल्याला नकोय. अहो तुम्ही कसली काळजी करू नका. माझ्या सगळ्या बहिणी आहेत ना, सोजवळ संस्कारी आहेत. हां, लहानपणी आमची आई पळून गेली. हां, पण तिच्या पापाची सावली मी माझ्या बहिणीवर कधीच पडू दिली नाही. तुम्ही कुणाला पण विचारा, माझ्या बहिणीच्या चारित्र्यावर ना एवढासा कुठे दाग पण सापडणार नाही तुम्हाला. त्यांच्या चारित्र्याची मी खात्री देतो तुम्हाला. आम्ही येतो लगेच. आताच बघायचा कार्यक्रम उरकून टाकू. सूर्या, लवकर ये बर का, पाहुणं खोळंबल्यात. मी पुढे जातो तयारीला. आता जे काय झालंय ते कसं सांगू दादाला? राजू, धनू, भाग्या, तुळजा. काय झालं? अरे छत्री काकांनी फोटो पाठवले तुझ्या मोबाईलवर. तुझा मोबाईल घेऊन ये जा. बरं आणते. कसला? होय होय, जरा दम धर धर, तुला कळेल. ती उघड. दादा, हा कोणाचा फोटो आहे? डॅडीने तुझ्यासाठी स्थळ आणलंय. काय काय? आहे ना, चांगल्या घरचं आहे. त्याने उडून टाकायचं का बार? हा, दादा, हे असं अचानक? त्याने अचानकच ठरतात लग्न. तुझं वय झाले की आता लग्नाचं. ज्या त्या वेळेत ज्या त्या गोष्टी केल्या कधी पण चांगलं असतं. पण सूर्या, ती अजून मनाने लग्नासाठी तयार नसेल तर? मी कुठं म्हणतो उद्याच लगेच लग्न लावायचंय म्हणून. अगं चांगलं स्थळ आलं तर बघून तरी घेऊ ना फक्त. हा दीदी, आणि तसं पण एका स्थळात थोडी लग्न ठरतं. अख्खाच्या टायमाला पाहिलंस ना, हुंडा, मानपान, पत्रिका, मुला मुलीची आवड निवड, 12 भानगडी असतात. लई गोष्टी असतात. तुला माहिती का, तू जर लग्नाला हो म्हणलीस ना, तर तुझा इंग्लिशचा क्लास कायमचा बंद होईल. खरं? हा मग चालेल. दादा, बघूया असतं. बघायचं. राजू, जा साखर घेऊन ये, देवापाशी ठेव. आणते. नमस्कार कर. देवा, सगळं नीट होऊ दे. धनुचं भलं होणार असेल ना, तर हे लग्न जुळू दे. धनु दीदी, कांद्या पोह्याचा कार्यक्रम, नवरी होणार आता आमची धनु दीदी. तुळजा, एक काम कर, धनुसाठी आहे ना मस्त साडी घेऊन ये. बघितलं पोरागड्याच्यानी पसंतच केली पाहिजे बघ. हो चालेल, मी लगेच घेऊन येते. हां,
भागो, अगं काय झालं? अजून बरं वाटत नाहीये का? ताप आहे अजून? नाही. बरं ठीक आहे, तू एक काम कर, तू ना माझ्यासोबत चल. आपण धनु दीदीसाठी एक छानशी साडी घेऊन येऊ. चल, आवरून घे. बाहेर पडलीस तर तेवढंच तुला बरं वाटेल. मी तुझी वाट बघते. चला आता परत लाडू खायला मिळणार आहेत. धनु, मी तर काय म्हणतो, परीक्षेच्या आधीच तुझ्या लग्नाचा बार उडवून देऊ. म्हणजे अभ्यासाची कटकटच नको. तू आणि तुझा नवरा मग जोडीनच करा अभ्यास. ए नाचणी मग कशी दादा. काजू पुढे जा, रिक्षा सांग जा. धनु दीदी, आता मस्त पैकी तयार हो बर का. त्या लोकांनी तुला पहिल्या नजरेत पसंत केली पाहिजे. राजू, मी दादा समोर या स्थळाला हो म्हणले, पण आता मला काही कळत नाही मी काय करू. मला इतक्यात हे घर सोडून जायचं नाहीये ग. मला तुम्हाला इतक्यात सोडून जायचं नाही. मला लग्नच करायचं नाही. अगं धनु दीदी, प्रत्येक मुलीला आपल्या लग्नाचा विषय निघाला ना की असंच वाटतं. आपलं घर, आपली माणसं सोडून असं परक्याच्या घरी जायचं म्हणजे धाकधूक वाटते. पण तुला सांगू का, एकदा का लग्न करून सासरी गेलं की तिकडची माणसं सुद्धा आपल्याला जीवाभावाचीच वाटायला लागतात. हा. पण तरी मला लय टेन्शन आले. राजू, तू असं काहीतरी कर ना की माझं सगळं टेन्शन निघून जाईल. बर, मी ना तुझ्यासाठी गुलाबजाम करते. हा, हा. मग आता तू मस्त पैकी तयार हो आणि कसला विचार करू नको. आता आपण फक्त मुलगा बघायला जातोय, बाकी सगळं नंतर. चालेल. आवर, मी आले. भागू, हे दुकान चांगलं दिसतंय. इथे जाऊयात का? इथे चांगल्या चांगल्या साड्या मिळतील आपल्याला. चल. दीक्षा, हे बघ. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.